आफ्टर द डिनर ब्रेक्स. तर मॅच आहे बघा. एकता भंगारपाडा विपक्ष गंधर्व विधी आणि विनायक स्मृती टायगर देवत. पहिला सत्र सुरू आहे. समीर कटेकर भंगारपाडा गावचे समीर कटेकर आपण पाहतोय या ओमसाई भंगारपाड्याचे अर्थात ओमसाई एंटरप्राइजेसचे ओनर. शुभेच्छा देताना आमचे संतोषजी दमडे, एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचा सुपुत्र प्रेम दमडे या संघातून खेळतोय. तर एकता म्हणजे युनिटी, द स्ट्रेंथ ऑफ युनिटी, एकाग्रता जिद्दपणा या संघातून सातत्यानं पाहायला मिळते. तो संघ तयार झालाय गोलंदाजीसाठी. गोलंदाज चेतन गोसावी, तर बॅट्समन सागर पाटील. सागर आणि समाधान वाघमारे ही जोडी मैदानावर खेळपट्टीवर पाहायला मिळेल. तर चेतन गोसावी एक ऑलराऊंडर खेळाडू. पहिला बॉल, चेतनचा पहिला बॉल आणि कव्हर पॉइंटला लगावलेला हा पहिल्या बॉलवर पहिला चौकार. 11:05 पहिला बॉल. त्यानंतर 11:25 तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. एकता भंगारपाडा म्हटलं तर आमचे सुजित गोसावी याच गावचे एक समालोचक म्हणून त्यांची ओळख. त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. देवद संघ पनवेल. गोलंदाज पहिलाच चेतन गोसावी फेकत असताना चौकार आला. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू फेकला. खोलवर पद्धतीचा बॉल होता आणि सिलिमिडॉनला 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवलाय. मिळाली सिंगल. 1 धाव. बाबूशा नक्कीच यायचे आपण. हलकसं स्टिअर गेलंय शॉर्ट पॉइंटकडे. सिंगल मिळाली आहे. बॅट्समनच्या भूमिकेत तुम्ही सागर पाटील आणि समाधान वाघमारेला पाहता. समाधान वाघमारेनं या अगोदर आपण बघितलं एक बॉल खेळला, सिंगल काढली. त्यानंतर त्याच्या अगोदर सागर पाटीलनं मात्र 2 बॉलमध्ये 5 धावा आपल्या वैयक्तिक संघासाठी. चेतन गोसावी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. काय गोलंदाजी बघा. चेतन गोसावीची ही खासियत आहे. अगदी खोलवर चेंडू पद्धतीचे बॉल फेकले जात आहेत. एक ऑलराऊंडर जुनियन भूमिकेमध्येच आपण चेतन गोसावीला नेहमीच पाहत असतो. चेतन गोसावी मी उल्लेख केला की सुजित गोसावी यांचं आणि गोसावी ब्रदर्स. ऑफ स्टंपला वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न. सिलिमिड ऑफला क्षेत्ररक्षक होता उभा. अर्थातच तिथे मात्र फक्त 1 धाव मिळते. भंगारपाडा निलेश गोसावी, प्रेम दमडे, सिद्धेश वास्कर, चेतन गोसावी, प्रीतम दमडे हे सारे खेळाडू आज आपण पाहतोय. खरं तर आज या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल, खराब चेंडू होता. चेतन गोसावीचा हा बॉल अगदी खराब होता आणि तो चेंडू भिरकावून दिला. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं येतोय चौकार. 4 धावा आल्या आहेत आणि अगदी आपण या ओव्हरचा विचार केला तर चेतन गोसावीचा अवघ्या 3 मिनिटातच पहिला ओव्हर समाप्त झालाय. म्हणजेच वेळेचं खूप चांगलं बंधन आणि वेळेचा सदुपयोग, योग्य वापर आपल्याला पाहायला मिळाला. तो एका ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या 11. पहिला ओव्हर 11 धावा, 5 षटकांचा सामना. देवद विपक्ष भंगारपाडाचा हा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या सभोवताली आमची आयोजन कमिटी बघा. कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आमचे आनंद बुवा, सूर्यकांत पाटील, आनंद बुवा. मैदानामध्ये फेरफटका ही जबाबदारी आहे. गावचं आयोजन आहे, गावाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे. आणि आज हा सांगडे गाव आहे ना, मनातील राग रोष मत्सर द्वेष साऱ्या गोष्टी बाजूला सारून एकजुटीने एकत्रपणे येऊन हा आयोजन करतायत. हा खास वैशिष्ट्य पाहायला मिळाला. मी आज कॉमेंट्री माध्यमातून आलो आहे कॉमेंट्री करण्यासाठी, परंतु आज आम्हाला चांगलं एक एकजूटपणा पाहायला मिळते या गावाची. राजकारण आल्यावर बऱ्याच टीमा फुटल्या जात आहेत, राजकारण आल्यानंतर बऱ्याच टीमा विखुरल्या जात आहेत,
परंतु सांगली टीम अशी आहे किती वेळा राजकारण येऊ द्या, टीम एक गाव एक टीम हे त्यांचं मंत्र पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचं मी कौतुक करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज सिद्धेश वासकर एक अष्टपैलू खेळाडू एकता बंगारपाडा टीमचा. सरळ दिशेने केला चेंडू, बघा क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, गॅप मधून चेंडू जाईल, वाईडिश लॉंग ऑनला येतोय, आणखी एक चौकार. 4 धावा. चौकार आलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. सिद्धेश वासकर अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू बघा, सिद्धेशनं जसा चेंडू फेकला थोडासा आपण बघितला तर ऑफस्टम्पला होता आणि त्यामध्ये चेंडूला वळण दिलं त्यानं. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू फेकला, जास्त बाहेर निघाला, वाईड आलाय. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या वाढली आहे. सिद्धेश वासकर ओपन स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर खेळत असताना निलेश स्पोर्ट्स जावले संघातून. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला अगदी आपण पाहतोय अब्रेक पद्धतीनं गोलंदाजी करणारा सिद्धेश वासकर. चेंडूला स्विंग करतोय, चेंडूला थोडासा वळण देतोय, फिंगर रोल्स करतोय, कारण समोर डावखुरा फलंदाज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धेश आता या फलंदाजाला डॉट बॉल फेकतोय. सागर पाटील. हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा आपण बघितलं तर ऑफस्टम्पला ठेवला आणि रिव्हर्स स्वीप स्विचिट पद्धतीने खेळण्याचा काहीसा लेग स्टम्पला चेंडू वळवला होता. एक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 17. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एकता म्हणजेच एकी, आणि एकता संघाला खरं तर शून्यातून विश्व निर्माण करून देणारा संतोष दामडे या गावचा एक दानशूर व्यक्ती. बघा, या एकता स्पोर्ट्सच्या वतीनं फक्त 12 टीमची स्पर्धा औटी मैदानावर होत असते. जबरदस्त स्पर्धा दरवर्षी असते आणि तोच संघ आता मैदानावर खेळत असताना देवत टीमच्या विरोधात हलकसं डिफेन्सिव्ह स्ट्रोक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. षटक सुरू आहे सिद्धेश वासकरचं दुसरं. सतीश कटेकर, समीर कटेकर यांचाही मी उल्लेख केला. ओम साई एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. रजनी स्पर्धा, दिवसा स्पर्धाचा त्यानं आयोजन देखील याच बंगारपाडा गावामध्ये सातत्याने केलं आहे. आणि खास करून बैलगाडा, या बंगारपाडा गावामध्ये बैलगाडा शर्यतींचं देखील विलक्षण आवड आहे. त्यामध्ये कटेकर हे नाव प्रामुख्यानं पुढे येत असतं. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅट्समन इज आउट, फर्स्ट ब्रेक थ्रू. पहिला विकेट मिळाला 18 या धावसंख्येवर एकता बंगारपाडा टीमला. आणि जेल टिपलाय रोशन तांडेलनं. व्हेरी गुड कॅच. जेलमध्ये आपण पाहतोय आमचे विवेक 24 इव्हेंट्स लाईव्ह खूप कांदला या ठिकाणी इन ॲक्शन रिप्ले. ओला गावामध्ये सलग 7 दिवस रात्र त्यांनी लाईव्ह कव्हरेज केलं. असे विवेक स्क्रीन ऑपरेटर, खूप चांगली त्यांची कामगिरी. मी म्हटलं ना की इन ॲक्शन रिप्ले, पारदर्शकता. आज 24 इव्हेंट एवढे शिगेला का पोचले? त्यांचे जेवढे CEO असतील ना, कॅमेरामॅन असतील, मोबाईल ऑपरेटर असतील, यांच्या मेहनतीमुळं आज 24 इव्हेंट्स या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आज एवढी मोठ्या शिगेला पोचली, उंच भरारे घेते. संदेश पाटील खरं तर श्रेय देऊ या संपूर्ण टीम वर्कला. एक दर्जेदार टीम वर्क. क्वालिटी इज ग्रेटर दॅन क्वांटिटी असं मी नेहमीच म्हणत असतो. खूप चांगली क्वालिटी आहे. हा चेंडू खूप चांगला फटका, नेत्र दीपक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक चेतन गोसावी. मी म्हटलं ना की चेतन गोसावी ऑलराऊंडर भूमिकेमध्ये असतो. फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग तिहेरी भूमिकेमध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावर लागलेत. येणाऱ्या 18 बॉल म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी असेल. या 3 षटकांमध्ये आता काय घडेल, काय बिघडेल, पुन्हा एकदा वलूया राष्ट्रीय भाषेतून बाबू शाह यांच्या समालोचनातून मात्र या धावतं वर्णन तुम्ही ऐकाल. तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वराज्य चषक 2024 सांगडे नगरीमध्ये अप्रतिम स्पर्धा.
तो चलिए बहुत बहुत शुक्रिया निश्चित रूप से यहाँ पर रिबल मारते चलेंगे फिर से बार मैच की तरफ। जब और पिछले देखिए कुछ मैचेस से हम देख रहे थे रन नहीं बन रहा था, लेकिन यहाँ से देखिए बात करेंगे बहुत बढ़िया देखिए यहाँ पर रनों की अगर बात करेंगे औसत की बात करेंगे 10 के एवरेज से रन चलता हुआ। और बल्लेबाजी में देखिए इस वक्त मयूर वाघमारे उनके साथ देखिए बात करेंगे समाधान वाघमारे। देखिए गेंदबाजी के लिए बात करेंगे चेतन गोसावी। अरे चलिए दूर से खेला हुआ यहाँ पर फील्डर से यहाँ पर तैनात, जब तक गेंद को लेते तब तक देखिए एक सिंगल रन आता हुआ। पिछला मैच देखिए भलाई 40 का टारगेट था, लेकिन से मुकाबला एकदम करीब पहुंच गया था। कहीं उस चौथी ओवर की देखिए जो चौका आया एक लीडिंग एज लेकर, काश चौका ना जाता मैच और करीब जाता। 6 गेंद में अंतिम 1 रनों की जरूरत थी और मेहनत करना होगा। जिस तरह से यहाँ से दोनों टीम देखिए मुकाबला खेल रहे हैं और जो भी टीम जीत कर आएगा सीधा शिव शक्ति परली टीम के साथ। अरे चलिए स्विच हिट है बड़ी आसानी के साथ देखिए यहाँ पर कवर के बीच से खेला गया, डीप कवर एकदम से खुला यहाँ पर आता हुआ और एक 4 रन। चलिए डीजे बाला भी निश्चित रूप से इस वक्त देखिए डिनर के लिए रवाना हुए पूरी टीम में। चलिए हमारे आशीष जी बजाएंगे लगता है कुछ सॉन्ग। तीसरा अंपायर देखिए बात करेंगे, लिए तीसरा अंपायर नहीं ना, अंपायर थर्ड अंपायर बैटर ने लिए यहां से पर बैटिंग वाली टीम ने यहां पर रिबल लिए। चलिए अंपायर कॉल यहाँ पर देखिए गेंदबाज सेफ थे, शायद उनका कॉल नहीं था, लेकिन बैटिंग वाली टीम ने देखिए चैलेंज किए हैं। चलिए फेयर डिलीवरी है, बहुत घुटना भी टेके थे, नीचे एकदम से डिप कर रही थी गेंद देखिए यहाँ से, लेकिन अच्छा सोचता है यहाँ पर मौका ले लिया जाए। यहाँ पर जब मौका है तो मुझे लगता है अभी भी देखिए कुछ गेंदें बचा था, शायद और इंतजार करके मौका ले सकते थे। देखिए बहुत नीचे से खेला हुआ, स्क्रीन पर आप देख सकते हो एकदम से देखिए बहुत बढ़िया। देखिए उसके बाद अंदर गेंद आता हुआ मयूर वाघमारे देखिए बात करेंगे ऑल इंडिया ओपन देखिए गेंदबाजी में और बल्लेबाजी में देखिए बात करेंगे। आज जब ग्रामीण में टीम में आते हैं एकदम से देखिए ऊपर बल्लेबाजी के लिए आते हैं, 1 डाउन के ऊपर अच्छा मैसेज है। ग्रामीण में भी देखिए लाजवाब काम उन्होंने बल्लेबाजी गेंदबाजी से सीरीज बाइकरमैन बने हैं। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे विश्वजीत ठाकुर के बाद देखिए रायगढ़ में देखिए चुनिंदा गेंदबाजों में इनका नाम आता है। बड़ी कम उम्र में देखिए अपनी गेंदबाजी से अच्छी पहचान बनाए हैं, लाजवाब। शायद बल्ले से रन आता हुआ यहां से भाई आने शिदब से अपील लंग 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 और आखिर में देखिए विकेट से अंपायर की उंगली उठती हुई और यहाँ पर मयूर वाघमारे बता रहे हैं शायद हमारे बल्ले। देखते हैं अंपायर के बीच में चर्चा चल रहा है ज्यादा, लेकिन चर्चा मत कीजिए। और देखिए बात करेंगे घनश्याम पाटिल साहब देखिए बात करेंगे और उनके साथ साथ है भिंगार और उनके साथ साथ देखिए बात करेंगे डॉक्टर पाटिल साहब, डीआर पाटिल साहब देखिए बात करेंगे सांगड़े, इनकी तरफ से देखिए बात करेंगे जो यहाँ पर ग्राउंड के लिए देखिए बात करेंगे ट्रैक्टर से जो मिट्टी की सुविधा लीजिए, पानी का सुविधा लीजिए और एकदम उन्होंने ये सुविधा दी है। बहुत बहुत इनके दिल की गहराई से स्वागत है। और ये तो बात बताए यहाँ से महाराष्ट्र में देखिए हमारे ऐसे हमारे पास हस्ती हैं जिन्होंने कभी देखिए अपने कदम पीछे हटाए नहीं हैं, हमेशा अच्छी चीज़ों के लिए कदम आगे बढ़ाए हैं। और जिसमें देखिए देख सकते हैं घनश्याम पाटिल साहब और उनके साथ देखिए बात करेंगे डीआर पाटिल साहब। देखिए बहुत बहुत दिल की गहराई से देखिए उनका स्वागत है यहाँ से स्वराज्य ट्रॉफी में। देखिए चलिए इसके बाद देखिए बात करेंगे यहाँ से जीतने वाली टीम और पिछले मैच के विजेता के बीच में मैच खेला जाएगा। चेतन गोसावी देखिए यहाँ पर भलाई चौके खाए थे, लेकिन उसके बाद देखिए यहाँ से लाजवाब टाइगर 11 देवट टीम देखिए हम देख सकते हैं एकता स्पोर्ट्स मंगरपड़ा के बीच में एक एक रनों से भी देखिए टोटल को आगे लेकर जा सकते हैं। कहते हैं ना एक एक बूंद से समंदर बनते हैं, एक एक ईंट से यहाँ पर इमारत तैयार करना चाहते हैं। और 1 रनों के साथ देखिए टीम का यहाँ पर ओवर देखिए कंप्लीट हुआ यहाँ पर 3 ओवर का, और 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 28 रन। आज देखिए हमारे आयोजक कमेटी पिछले देखिए 5 रातों से आज छठा नाइट निश्चित रूप से यहाँ पर आज 5वां नाइट है, कल छठा नाइट अंतिम नाइट रहेगा। अद्भुत मेहनत लेते हुए यहाँ से समय पर मैच को शुरू करना, समय पर कंप्लीट करना,
आज पहले की देखिए शुरुआत की बात करेंगे ना, 2-3 मैच एक तरफा बना, उतना मजा देखिए शायद क्राउड को भी नहीं आया होगा हमारी कमेंट बॉक्स पे, लेकिन ये मैच लगभग मैं उम्मीद लगाता हूं कि ये मैच एक तगड़ा फाइट की तरफ पहुंच रहा है, क्योंकि एक अच्छा टोटल बनेगा। तो सामने देखिए बात करेंगे अंपायर यहां से कुछ पाने के, चलिए 12 खिलाड़ी 12 में, चलिए भाग कर जाइए, जो भी है भाग कर जाइए, समय बचाइए, 1-1 मिनट बचाइए भाई। सुपर 10 में देखिए बात करेंगे, पहले यहां पर गाउतवी गाउठन टीम देखिए पहुंच चुकी हैं। सिस्कर एंटरप्राइजेस के नाम से देखिए आज मैदान पर उतरी थी गाउतवी गाउठन टीम, लेकिन पहला 2 मैच देखिए बहुत अच्छा रहा। आज करण मडवी सो रहा, उसके साथ उनकी गेंदबाजी रही, और उसके बाद देखिए बात करेंगे जब तीसरा मैच खेला गया, दोनों टीम की गेंदबाजी का बोलबाला रहा, लेकिन जहां बल्लेबाजी में थोड़ा सा बिलपड़ा टीम पीछे रह गई, कुछ रन और जोड़ना चाहिए था, जोड़ नहीं पाए। लेकिन फिर भी बात करूंगा यहाँ पर सुधागढ़ पाली से देखिए शिव शक्ति परली टीम मैच तो जीत दर्ज किए हैं, लेकिन कॉन्फिडेंस शायद मुझे लगता है और कुछ भरना पड़ेगा अगर आपको अगला मैच खेलना है। सेकेंड राउंड का मैच देखिए यहाँ से दोनों टीम का तो परफॉर्मेंस आप देख सकते हो, और रायगढ़ के पनवेल से देखिए दोनों टीम एक बेहतर टीम में पहचाने जाते हैं। दोनों टीम के देखिए सिद्धे जैसे खिलाड़ी देखिए आज ग्रामीण के साथ साथ ओपन खेलते हैं, तालुका आप खेलते हैं। वहीं मयूर वाघमरे की बात करेंगे, ये भी सेम चीज करते रहते हैं, तो कहीं ना कहीं गहराई है दोनों टीमों के बीच में। जब वो दोनों टीमों से एक टीम आपके सामने आती है, फिर असली परफॉर्मेंस आपको दिखाना पड़ता है। बढ़िया मैच होगा, मुझे लगता है शायद अंतिम का जितना भी यहां से मैच होगा, तो चलिए इसके बाद जो देखिए सेकंड मैच जो होगा, फिर वहां से देखिए आप अंदाजा, गाउठन टीम देखिए कल अंतिम नाइट जुड़ेगा यहां से, लेकिन उससे पहले देखिए आपको तैयारी ऐसे ही होनी चाहिए। आप 40-45 बना लिए, ये मायना नहीं रखता है आपने कैसे डिपेंड कर रहे, कैसे रनों को बचा रहे हो। अरे चलिए खराब की तलाश थी जिस चीजों की, शायद वो तो नहीं मिला, यहां से अच्छी बात है अंपायर कॉल हो गया यहां से। अगर अंपायर कॉल ना रहता तो फिर डीआरएस कंप्लीट कर दिए थे, यही बात मैं कह रहा था। शायद मयूर वाघमरे ने बहुत जल्दी डीआरएस को ले लिया था, और यहां से अंपायर कॉल रहा देखिए बिमर नो बॉल्स, क्योंकि हम बड़े लंबे दूर से हैं, कभी कभी हमारा नजर नहीं बिल्कुल फुल बीमर गेंदा भाई है। सीधे दादा स्वागत है निश्चित रूप से, बहुत बढ़िया मेहनत देखिए, मुझे पता है क्योंकि हमें कमेंट्री करना इस क्रिकेट में जाकर इतने लंबे भाग कर करना आसान नहीं रहता है, और एक टूर्नामेंट को सफल करना उतना आसान नहीं रहता है। कहीं 15 दिन कहीं 20 दिन पहले से हर चीज की तैयारी होती है। वाइड का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से रन आता हुआ, और प्रीट देखिए यहां से कंटिन्यू रहेगा। कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, और जो भी करना है भाई। प्रेम वाघमरे देखिए बात करेंगे, प्रीट कंटिन्यू रहेगा, वाइड गेंद जितने डालते रहेंगे यहाँ पर हम। एक प्रेम एक चंदू देखिए दादा देखिए, एक साइप्रिल लाइव हम देखते हैं जहां देवस से, और यहाँ पर प्रेम वाघमरे देखिए बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर है। मेरे वाघमरे चाहते हैं कि अच्छा टोटल तक पहुंच जाए। अरे चलिए प्रीट का गेंद है, हवा में है, फील्डर देखते रह गए भाई। कहते ना इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाले जितना छोड़ देते हैं यहाँ पर। आखिरकार देखिए यहां से बात करेंगे, प्रेम वाघमरे के बल्ले से आता हुआ 4 रन, बहुत बढ़िया देखिए सीधा खेला एकदम, बल्ले का पेश खोला यहाँ पर। इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और प्रेम बल्लेबाजी कर रहे हैं लेभारी। अरे लेभारी को और भारी बनाना होगा भाई। समाधान वाघमरे भी देखिए बढ़िया स्कोरिंग में जुड़े इस वक्त। विनय जी गातड़ी स्वागत है आपका। और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कवर के ऊपर से खेला गया, डिप कवर पर तैनात है, और शायद यहां से कंप्लीट होता हुआ यहां से 1 रन देखिए, बहुत बढ़िया देखिए बस समय पर मैच चलता हुआ 2 रन लिए यहां से। बहुत बढ़िया देखिए चेंगे यहां पर, बहुत ठीक है, सिंगल के साथ साथ डबल भी कंप्लीट कर लिया भाई। तो चलिए रामू दादा गायकर उनसे गुजारिश करना चाहेंगे, आजिली गांव से देखिए खास मेहमान, और रामू दादा गायकर आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर तशरीफ रखिए। बहुत बढ़िया देखिए हर मेहमानों को यहाँ पर आमंत्रण के साथ साथ बड़ी सम्मान के साथ देखिए रिस्पेक्ट किया जाता है। चलिए नेक्स्ट बैटर रेडी रहिए, आप हमेशा तैयार में रहिए, जैसे कोई बैटर आउट होकर आता है तो आपको इन बैटर देखिए।
चलिए बैटर थोड़ा तेजी से जाइए यहाँ पर। नहीं बहुत बढ़िया, देखिए यहाँ से सुधीर दादा, मैं पहले ही बताया कि जो आपने 15,000 हो या 17,000 जो प्रवेश फीस आप भरते हो ना, 15,000, देखिए सेकेंड राउंड 5 ओवर, अच्छी सोच है, पूरी खुलकर खेलने का मौका दिया। मैं पहले ही बताया आने के साथ है, शायद मुझे लगता है और नाइट का पहले ऐसा टूर्नामेंट, सर डे में ये चीज़ हुआ है लेकिन इस नाइट में नहीं हुआ है, शायद पहला मेरे नज़र से दृष्टिकोण से पहला ऐसा टूर्नामेंट जहाँ पर सेकेंड राउंड देखिए 5 ओवर है, पूरी 15,000 जो एंट्री है ना, आप उसका पूरा इस्तेमाल भरपूर देखिए। लेकिन उससे पहले देखिए आपको समय कवर करना पड़ेगा, अगर समय आप अच्छा लेकर कंप्लीट करते हो ना, आने वाला साल आपको तीसरा ओवर भी 5 ओवर खिलाया जाएगा, तीसरा राउंड भी। अगर आप आज अगर आपने आयोजक को इतना समय लगा दोगे, रात है 2-3, फिर यही दिक्कत रहती है। समय को कवर कीजिए, अच्छा क्रिकेट खेलिए, आपको अच्छा रिस्पेक्ट। देखिए हमारे आयोजक कमेटी हमेशा देखिए आज उभर कर वाइट कैजापा कहीं टैलेंट आ रहे हैं, कहीं अंपायर आ रहे हैं, आज कहीं हम कमेंटेटर हमारे जैसे, तो ये सब श्रेय जाता है आयोजक कमेटी को भाई, क्योंकि पाने के लिए उनके पास कुछ नहीं रहता है, सिर्फ गंवाने के लिए सब कुछ रहता है। यही सोचते हैं आपला मानुस कि अपने खिलाड़ी आगे जाएं, क्योंकि नाम अंतर्राष्ट्रीय आसान नहीं रहता है, अंतर्राष्ट्रीय ना खेल पाते हैं। कल देखिए सरफराज खान को जैसे कैप पहनाया गया, उसके पिताजी ने कितने भावुक हो गए, रोए पूरी फैमिली, यानी कितना बड़ा सपना रहता है हर फैमिली का। अगर टेनिस क्रिकेट में देखिए कोई खिलाड़ी अच्छा खेलता है, आगे जाकर ओपन खेलता है, लीग खेलता है, आज गांव में वो स्टेट डिस्ट्रिक्ट में फैमिली से, तो ये चीज दिया जा रहा है समाज की तरफ से यहाँ से हमेशा देखिए। और लेग बाय से देखिए एक रन आता हुआ, और आप क्रिकेट की भावना को अच्छी देखिए। रायगढ़ में देखिए बहुत तूफान इस बार, जितनी बारिश महाराष्ट्र में पिछले 2-3 साल से हुआ है ना, और उतनी इस साल देखिए नाइट का बारिश हुआ है, क्योंकि ठाणे डोंबोली भिवंडी में मैं बहुत जाता हूँ, वो बहुत बढ़िया जिक्र के आपके पनमेल में बहुत पैकर ओनर कहा जाए तो बड़ा दिल भाई, क्योंकि बहुत सारी टीम भिवंडी से भी पैकर करते हैं यहाँ से। नहीं क्रिकेट के देखिए खुमार रायगढ़ और खास करके पनवेल में देखिए, उरन लीजिए, पनवेल लीजिए, राकेश दादा पाटिल देखिए सांगड़े, इनकी तरफ से यहाँ पर दोनों देखिए बॉलर के लिए भी मौका, बैटर के लिए 3 छक्के के लिए 3,000 और विकेट के लिए भी 3,000 हुई, क्या बात है। देखिए हैट्रिक के लिए खास करके लगातार, हाँ स्कोर देखिए 38 पर 3, माफी चाहेंगे, थोड़ा सा जो इनाम आपके ऊपर लगे हैं उसकी जानकारी ले रहे थे। अरशद पाटिल साहब देखिए बात करेंगे, आई मेडिकल के ओनर देखिए, गुजारिश करना चाहेंगे दादा आइए, न जाने कोविड के समय कितने लोगों को इन्होंने भी मदद किए होंगे, हमें पता है ना, घरेलू दवाई बहुत हमने लिए हैं बड़ी मेडिकल जाने को लोग हैं। तो चलिए चलेंगे, बहुत बढ़िया देखिए, बड़ा अच्छा लगा। शायद मुझे लगता है सुधीर दादा पहली मर्तबा में सांगड़े में भी जुड़ा, क्योंकि प्रफुल्ल पाटिल चांबो ने देखिए याद दिलाई, और निश्चित रूप से आज शायद मैं भिवंडी में था, ओडू नौगर में फाइनल थे, लेकिन वहाँ से मैंने ये बताया कि मेरे घर के टूर्नामेंट है, जानकारी दिया। चलिए बहुत अच्छा देखिए, मैंने ये बात बताया कि सांगड़े टीम हमेशा मैंने देखा क्रिकेट का बहुत बड़ा रिस्पेक्ट करते हैं, दौड़कर भाग कर आते हैं टॉर्च के लिए, लंबे से जब जाते हैं सुधीर जी। और अच्छा लगा ग्रामस्थ मंडल देखिए, जब हम कोई ग्रामस्थ मंडल टूर्नामेंट में जुड़ते हैं ना, बड़ा हमें अच्छा लगता है, हमें कोई पार्टियों के बारे में जिक्र नहीं करना पड़ता है, कोई नाराज नहीं होते, कोई खुशी नहीं होते हैं, जब ग्रामस्थ मंडल रहता है ना, ये हर किसी का योगदान रहता है। और ये चलिए हवा में खीने, और 2 फील्डर के विषय देखिए, यहाँ से सिंगल आया और देखते देखते दूसरा रन भी आता हुआ, 2 रनों के साथ देखिए अब थोड़ा मैच की तरफ बढ़ूंगा। यहाँ पर अंतिम ओवर बचा है, रन आना बहुत जरूरी है, यहाँ से देखते हैं आखिरी ओवर में क्या कुछ यहाँ पर कर पाएंगे। कहते हैं ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। क्या यहाँ से हौसला बुलंद, गेंदबाजी की बात करेंगे, अंतिम ओवर प्रेम दामड़े देखिए गेंदबाजी के लिए जगह बनाकर सफल होकर खेलना चाहते थे, विफल रह गए भाई। शॉट सिलेक्शन देखिए ये भी बहुत कुछ आपका मायना रखता है। लेग बाई से देखिए 1 रन आता हुआ, आप लगातार अक्रॉस द लाइन नहीं खेल सकते हो। क्रिकेट में देखिए बहुत सारा का शॉट सिलेक्शन है, स्ट्रेट ड्राइव, कवर ड्राइव, स्लोक स्ट्रीप देखिए, लेमन शॉट के लिए
चपाती शॉट, देखिए बहुत सारे का भी हुक खेल सकते हैं। और टेनिस क्रिकेट में क्या होता है, जो अतिरिक्त उछाल लेता है ना, जिसके कारण बैटर ज्यादा से ज्यादा बैकफुट पर खेलना पसंद करते हैं। गेंद बल्ले पर नहीं आ रही है, रन आना जरूरी है। एक रन आता हुआ और सिंगल के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा 42-42 रन। 42-42 के घर पे देखिए पहुंचते हुए रिबल मात्री सर देखिए आज बात करेंगे। एक बहुत बढ़िया देखिए ऑलराउंडर खिलाड़ी हैं, 40+ आज भी खेलते हैं, ओला लीग में देखिए बेस्ट बॉलर हुए। कमेंट्री में बहुत उनका साथ मुझे मिला है। शुरुआत में देखिए 2013, 14, 15 में उन्होंने अच्छे साथ दिए हैं। आज भी उनके साथ इस टूर्नामेंट में जुड़ता हुआ लाजवाब उन्होंने भी रंग डाले। लेकिन मैच थोड़ा सा आज निराश किया है दर्शकों को, और कमेंट्री बॉक्स में हम भी जो चाहते हैं, शायद उम्मीद रखते हैं ये मैच बन जाए थोड़ा सा। भलाई देखिए यहाँ से शुरुआत में रन आया, लेकिन 40+ ऊपर पहुंचे हैं, तो सामने देखिए ओ दूसरे के लिए शायद रन आउट बैटर हुए यहां से, लेकिन बहुत देर लगा। एक रन कंप्लीट है। दो कंप्लीट है, तीसरे के लिए रन आउट हुए। माफी चाहेंगे। चलिए यहां पर चलिए बैटर अब हाँ थोड़ा सा तैयार रहिए जल्दी, थोड़ा सा। बहुत बढ़िया देखिए यहां से। हाँ ये चलिए अनंत दादा यही बता रहे हैं मयूर, थोड़ा सा आपका बैटर को तैयार रखिए। देखिए आईजो की जानकारी दे रहे हैं, थोड़ा बैटर आपके जाने में समय लग रहा है, क्योंकि हम लगातार ये जानकारी हमारी आवाज पहुंच रही है, लेकिन हमारे पीछे देखिए आईजे कमेटी इन्होंने शाम से बताए, अभी भी देखिए जानकारी दे रहे हैं। क्योंकि देखिए कल फिर समय पर जुड़ना है इस टूर्नामेंट में, और सुपर 10 का मैच है, बड़ी तैयारी के साथ है। ग्रामस्थ मंडल कल तैयार रहेंगे। आज भी अच्छी मेहनत लिए देखिए, अच्छा योगदान अभी भी मंच पर यहाँ पर तशरीफ रखे। इनिंग के ब्रेक में जिक्र करूंगा। तेजी से भागते हुए यहाँ पर अंतिम गेंद के बाद देखिए पहला रन आएगा, इस बार देखिए दूसरे के लिए भागते हुए, और दूसरा देखिए कंप्लीट कर लिए। फिर से एक बार देखिए, नहीं रन नहीं हुआ भाई। एक बैटर ने कंप्लीट किया, लेकिन दूसरे बैटर जगह पर रह गए। चलिए, क्योंकि बहुत सारे टूर्नामेंट में सुधीर दादा सही बताया आपने, जहां गेंदबाजी को रिहाई नहीं मिलती है, अंतिम गेंद पर देखिए आया यहां से 2 रन आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है कुल टोटल से अब 46-46 रन। जीत के लिए 47 की जरूरत है। स्क्रीन पर आप देख सकते हो चेतन वैसा भी देखिए बात करेंगे, जहां पर 2 बार स्पेल राउंड का एक सफलता हासिल की 18 रन। सिद्धि स्वास्कर देखिए बात करेंगे, एक ओवर जिसमें देखिए 9 रन खर्चे की एक सफलता हासिल की। और विघ्नेश काटेकर देखिए बात करेंगे, जहां पर बड़ा अच्छा ओवर रहा, यहाँ पर 1 रन, एक ओवर देखिए 9 रन एक सफलता। और उसके साथ देखिए अंतिम ओवर भाई प्रेम दामड़े क्या कमाल का ओवर निकाल दिया भाई, यहाँ से दम दिखा दिया एकदम से यहाँ पर। तर थँक यू सो मच। मी संतोष दमडे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा। एकता संघ ज्यांनी निर्माण केला, एकता संघाचे प्रणेते संतोषजी दमडे, आपण या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत। आणि आमचे लाडके आयोजक राकेश दादा आणि जगन्नाथ दादांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करूया। आणि ते सत्कार सन्मान मूर्ती आहेत भिंगार गावचे आदरणीय घनश्याम पाटील। घनश्याम पाटील आपण यावं हा शुभ सन्मान स्वीकारण्याकरता। आज स्वराज्य चषक 2024 मध्ये आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली, त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत। जगन्नाथ दादा आणि राकेश दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यावं आणि घनश्याम पाटील यांना सन्मानित करावं। तसेच आपण पाहता दरवर्षीप्रमाणे या मैदानावर ट्रॅक्टरची सेवा, ट्रॅक्टर फ्री मोफत सेवा देणारे आमचे, मग खेळपट्टी पूर्ण खोदाईचं जगीर काम असलं ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते ट्रॅक्टर देण्याचं कार्य DR पाटील सांगडे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनाही विनंती करतोय DR पाटील काका तुम्ही यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा।
तसेच भिंगारगावचे ऋषी शेंद्रे, भिंगारगावचे ऋषी शेंद्रे यांनाही विनंती आहे की आपण यावं. तर डी आर पाटील सांगणे ज्यांच्याकडनं ट्रॅक्टरची फ्री मोफत सेवा आम्हाला लाभली जाते दरवर्षी. तर डी आर पाटील या काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मोफत सेवा ट्रॅक्टरची दिली जाते दरवर्षीप्रमाणे. त्यांचं इथे शुभ सन्मान सांगडे गावचे आमचे एक ज्येष्ठ वरिष्ठ काका डी आर पाटील साहेबांना इथे सन्मानित केलं जातोय. तदनंतर ऋषी शेंद्रे भिंगार युवा कार्यकर्ते ऋषी शेंद्रे यांचाही शुभ सन्मान केला जात आहे. तदनंतर आई मेडिकल बारवई पूल अर्थातच आई मेडिकलचे ओनर हर्षद पाटील आणि दिनेश पाटील सांगडे यांनाही विनंती आहे की आपण आनंददा आनंदभवांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान स्वीकारावा. आमचे लाडके आयोजक जय चेरोबा सांगडे ग्रामस्थ आणि ही सर्व आयोजन कमिटी आई मेडिकल बारवई पूल आणि आई मेडिकलचे ओनर हर्षद पाटील दिनेश पाटील सांगडे यांचा देखील या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत आहे या दोन्ही मान्यवरांनी. आणि या दरम्यान संतोषजी दमडे यांचं इथे शुभागमन झालंय. आज आपण पाहतोय मी म्हटलं की एकता भंगारपाडा टीमसाठी शून्यातून विश्व निर्माण करून देणारी ही व्यक्ती आज या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाली आहे. या संतोषजी दमडे आपलं सहर्ष स्वागत स्वराज्य चषकामध्ये. त्यानंतर परेश पाटील सांगडे यांनाही सन्मानित केलं जाईल. परेश पाटील आपण यावं. परेश पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी आनंद बुवांना विनंती करतोय दादा आपण परेश पाटील यांना सन्मानित करावं. मॅचला सुरुवात होईल बघा. 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी आव्हान ठेवण्यात आलंय 47 धावा. नारायण पाटील सांगडे यांनाही विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आणि आता ज्यांचं आगमन झालं ते भंगारपाडा गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व संतोषजी दमडे यांनाही आपण सन्मानित करू या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वराज्य चषक यस सामना सुरू होण्याचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. काउंटिंग स्टार्ट. 3, 2, 1. मयूर वाघमारे पहिला ओव्हर घेऊन येतोय. परेश पाटील सांगडे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. मॅच इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. पहिला बॉल आणि पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला. एक सिंगल आली आहे. संतोषजी दमडे यांचा शुभ सन्मान. मी उल्लेख केला होता की जो एकता भंगारपाडा संघ मैदानावर खेळतोय या संघाला खरं तर निर्माण या संघाची निर्मिती करणारा हा एकमेव माणूस अर्थातच भंगारपाडा गावचा संतोषजी दमडे यांचा इथे शुभ सन्मान. अगदी माजी क्रिकेट पट्टू देखील राहिले संतोष दमडे यांनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळले. आज त्यांचा मुलगा प्रेम दमडे देखील या संघातून खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू सो मच संतोषजी दमडे. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारेचा दुसरा बॉल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सिद्धेश वास्कर खूप चांगल्या खरं तर चलाकीनं अगदी खेळी करत असताना मयूर वाघमारेच्या 2 बॉलवर 2 धावा. 5 ओव्हर आणि 47 धावा हे आव्हान. 11 वाजून बरोबर 37 मिनिटांनी पहिला बॉल फेकला गेला. आमचे गुणलेखक खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत मयूर. म्हणजेच गंधर्व विधी अँड विनायक स्मृती टायगर देवत तुम्हाला 20 मिनिटांमध्ये षटक फेकायचे आहेत. रोशन गायकर दहिवली. रोशन गायकर दहिवली आपण यावं व्यासपीठावर. स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा अगदी सरळ दिशेने केलाय आणि खरा फिल्डिंग. बॅकअप खूप चांगलं बघा. जर बॅकअप नसतं तर इथे मात्र चौकार आला असता. अशा परिस्थितीमध्ये सिद्धेश वास्कर प्रशांत कटेकर हे 2 फलंदाज बॅटिंग करत असताना इथे धावा येत आहेत. आणखी 2. संघाची धावसंख्या 4. पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एकता भंगारपाडा. बॅट्समन प्रशांत. छोटा पॅक. नेहमीच बडा धमाका असतो परंतु इथे मस्त टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये जेलखाली क्षेत्ररक्षक. पहिली विकेट. पहिली सफलता.
आनंद बुवांचे चिरंजीव खरेतर आहेत ही माहिती आम्हाला मिळते. ऋग्वेद यांचा शुभ सन्मान राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ऋग्वेद पाटील आज आनंद बुवा यांचे खरं तर सुपुत्र आहेत आणि त्यांना देखील बघा एका छोट्याशा चिमुकल्याचा देखील शुभ सन्मान. हा शुभ सन्मान का केला जातोय हा मला मोठा प्रश्न पडलाय सुधीर. परंतु आम्हाला माहिती मिळाली की जिथे सांगडे संघ असेल ना मग 2-3 काने वाजवत. परंतु या ऋत्विकला आपण पाहत असतो एकदा जोरदार टाळ्या. बिग सपोर्टर ऑफ सांगडे टीम ऋत्विक पाटील आणि त्याचा विशेष सन्मान केला जातोय. हा टेनिस क्रिकेट आहे हा आणि ऋत्विक परंतु शाळेकडे लक्ष दे शिक्षणाकडे कारण बऱ्याच तुमच्या शिक्षकांना बरोबर सांगतोय की आमची मॅच आहे या आणि दांड्या मारत असतो. आनंद बुवा तुम्ही लक्ष द्या. हा आनंद बुवांना देखील टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आपल्या मुलाला देखील. मग 2-3 वाजले तरी हा ऋत्विक मात्र सांगली टीमसाठी सपोर्ट करत असतो. परंतु ऋत्विकला एक चांगला मोलाचा सल्ला देऊ की टेनिस क्रिकेटची जेवढी आवड आहे ना तेवढ्या शिक्षणाकडे पण लक्ष दे. तर आम्ही देखील टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत परंतु आपण शिक्षण घेऊन टेनिस क्रिकेट खेळावा. हा चेंडू अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल. इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. तेव्हा प्रशांत कटेकर लवकरात लवकर पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. मयूर वाघमारे एक नामवंत गोलंदाज देवद एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं असा मयूर वाघमारे. पुन्हा एकदा दिशा हलकीशी भटकली की काय मयूरनं जसा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न बॅट्समन करतोय आणि तदनंतर थोडंसं हलकंसं प्रेशर लाईन लेंथ बिघडले. निलेश गोसावी येलाय बॅटिंग करताना. निलेश गोसावीला तुम्ही पाहू शकाल एक अनुभवी खेळाडू आहे. खरं तर निलेश गोसावी संतोष दमडे यांच्या समवेत हा अनेक वर्ष टेनिस क्रिकेट केलेला अनुभवी खेळाडू आहे. आणि आज संतोष दमडे यांनी खरं तर ज्या एंट्रीज फीज म्हणजेच पूर्वी जर तुम्ही टेनिस क्रिकेट बघितला ना तर फीज भरण्याची आपली कुवत नसायची. त्या कालापासून संतोष दमडेनं केलेला हा परिश्रम इथे मात्र खराब फटका निलेश गोसावीचा. डिफेन्सपणा अंगलत आली की काय आणि याच मयूरच्या गोलंदाजीवर दुसरी विकेट. निलेश गोसावी जातोय तंबूच्या आश्रयाला. निलेश गोसावी आला होता तो बाद झाला झेलबाद. त्याच्या अगोदर प्रशांत कटेकर देखील झेलबाद. मयूर वाघमारेनं खूप चांगली सुरुवात केली आहे. खरं तर थोडंसं गेम प्लॅनिंग बघितलं ना एकता बंगारपाड टीमचं की मयूर वाघमारेवर थोडंसं आपण हलकंसं डिफेन्सिव्ह खेळायचं आणि तोच कदाचित अंगलटपणा अंगी आला की काय. कारण 2 विकेट मात्र लवकरात लवकर बाद झाले 6 या आकड्यावर. 47 धावांचं लक्ष. एका बाजूला सिद्धेश वासकर नॉन स्ट्राईकला. खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतं नवीन बॅट्समन येतोय प्रीतम दमडे. लेग स्टंपला आहे बॉल. पायावर अदललाय मात्र इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू गेला. पंचांचा इशारा. लेग बाईटचा येतोय. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढली. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर एकूण 7. आता मात्र येणारे आपण चेंडूंचा जर विचार केला ना तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 40 धावा. 24 चेंडू 40 धावा. अगदी ज्या पद्धतीनं आपण पूर्वार्धाचा खेळ पाहिला म्हणजेच जशी स्पर्धा सुरू झाली गावदेवी गावठाण संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठाण संघ 2 मॅच जिंकून पुढे गेलाय. आता या अगोदरचा आपण एक सामना पाहिला त्या संघामध्ये परली टीम विजयी झाली आहे. आता आजच्या रात्रीतला फ्रेश लास्ट मॅच असेल. फ्रेश म्हणजे पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळण्यासाठी हे 2 खेळ संघ आहेत.
आणि तिथे मात्र आता भंगारपाडा टीमला 40 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गोलंदाज सागर पाटील. रोशन गायकर यांचंही आगमन झाले या व्यासपीठावर. त्याचबरोबर प्रवीण पाटील आमचे चायवाले, अर्थातच चायचं या ठिकाणी आम्हाला स्वाद देताना पाहायला मिळतील. त्यांनाही विनंती आहे की चहा घेऊन यावं आपण. एक सिंगल आली आहे फ्लाय स्लीपला. कसं आपण पाहिलं तर लेमन कट जिथे बद्दल आपण एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर. 23 बॉल आणि 39 धावा. ऑन स्ट्राईक सिद्धेश वासकर, तर गोलंदाज सागर पाटील. आज एका सागर पाटीलचा बर्थडे बघितला तुम्ही आमच्या या चेरोबा क्रिकेट संघ सांगडे. तर हा सागर पाटील गोलंदाजाच्या भूमिकेत देवत टीमचा. आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न सिद्धेश वासकरनं. चेंडू अगदी खेळपट्टीच्या काही जवळच असताना 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू असताना धोकादायक धाव. अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर. डेंजर झोन मध्ये सिद्धेश वासकर होता. अशा धावा घेणं खरं तर मी म्हणेन भंगारपाडा टीमसाठी धोकादायक ठरू शकता, कारण सिद्धेश वासकरला खेळपट्टीवर थांबायचं आहे, चांगला खेळ करायचा आहे. कारण एकमेव आता विश्वास जोपर्यंत एकमेव दाखवलाय भंगारपाडा टीमनं सिद्धेश वासकरवर. परंतु थोडी या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली. अर्थातच टीव्ही अंपायर 24 इव्हेंट्स अगदी कंट्रोल रूम मधून तुम्हाला हा डिसिजन दिला जाईल. फेकी झाली आहे परंतु उंची बघा, फेकी थोडी जास्त उंचीची गेली आणि त्यामध्ये यस बॅट्समन सेफ. सिद्धेश वासकर नॉट आउट. ज्या पद्धतीने आपण बघितली बाउन्स झाला जरासा बॉल, फेकी थोडीशी उंची घेताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा सिद्धेशला मिळाला. तो वेळ वाचला आणि सिद्धेश सुरक्षित आपल्या पापिन क्रीज मध्ये पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढली 10 या आकड्यावर. 22 बॉल आणि 37 धावा. सागरचा बॉल. सिद्धेशना खूप चांगला फटका इनसाइड द आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमचा आलेला हा कणकणीत चौकार. वापरली नाही या फटक्यावर. डिफेन्सिव्ह स्ट्रोक करण्याच्या प्रयत्नात अगदी झेल देखील तेवढाच कमालीचा टिपलाय सागर पाटीलनं. मोठी विकेट मिळाली आहे देवट टीमला. आता 20 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. 33 रन्स टू विन रिमेनिंग 20 डिलीवरीज. आने वाली 20 गेंदों में 33 रनों की जरूरत. न्यू बैट्समैन चेतन गोसावी. चेतन गोसावी आहे तोपर्यंत नक्कीच अपेक्षा असतील. इथे मात्र फेकी खराब झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात होते दोन्ही फलंदाज. अगदी योग्य निर्णय घेतला प्रीतम आणि चेतननं. एका धावेवर समाधान मानलं आणि अशा परिस्थितीमध्ये मिळाली सिंगल.
19 बॉल 32 धावांची गरज. म्हणजे 10 ते 11चा जो फरक आहे, 10 ते 11चा फरक आहे. एक षटकार एक चौकाराने निघू शकतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये आता विकेट देखील लवकरात लवकर 3 बाद झाले. देवट टीम कमालीचं कमबॅक करतोय. प्रीतमना हा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी अर्धरास लॉंग ऑफला पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, याचा फायदा घेतलाय बरोबर दोन्ही फलंदाजांनी. जसा चेंडू हातातून निसटला 2 धावा पलून काढल्यात. धावसंख्या 17. 18 बॉल आणि त्या 30 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 धावा, प्रति षटकाच्या मागे 10 धावा कराव्या लागतील. त्यामध्ये मयूर वाघमारेच्या वाट्याला एक षटक येणार. आता स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग पूर्णपणे डावपेच एकता भंगारपाडा टीमला आखावे लागतील. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 30 धावा. थँक्यू डीजे बाला डीजे ऑपरेटर. खूप चांगलं संगीत तुमच्यापर्यंत. एंटरटेनमेंट बालाचं नेहमीच ऑपरेटिंग तुम्हाला अगदी कमालीची पाहायला मिळते. खूप चांगलं ऑपरेटिंग करत असताना डीजे बाला वेगवेगळी संगीतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. पालेखुर्द गाव आणि डीजे ऑपरेटिंग हे दूरवरचं अंतर बालानं कापलाय तुमचं मन जिंकण्याकरता. त्याचं करूया कौतुक आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 18 बॉल 30ची गरज. मयूर वाघमारे. लाऊड अफेल. आत्मविश्वास फार कमी होता, उत्साह जास्त होता या अफेलमध्ये, कारण चेतन गोसावीची विकेट आहे आणि ती विकेट मिळवण्यासाठी आता अगदी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. इन ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. बॉल खाली ज्या पद्धतीनं अगदी बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क आला नाही. चेंडूला थोडासा बाउन्स राईज झाला आणि डॉट बॉलची समाप्ती. 17 बॉल 30ची गरज. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिस बॉल शॉर्ट अँड पुल करायचं होतं. वेग तेवढा होता चेंडूमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा कोणताही माणूस नाही आहे, कारण प्रशांत त्या ठिकाणी सागर जो गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. रिमेनिंग 16 डिलिव्हरीज. 16 बॉल 29 धावा. जिंकेल तो परली टीमच्या विरोधात खेळेल. दुसरा मॅच विनर वर्सेस विनर. हा चांगला फटका आहे प्रीतम दमडेचा. शॉर्ट पिच बॉल कव्हर ड्राईव्हचा प्रतिम टोला. चेंडू वेगानं जाईल सीमारेषेच्या जवळ. तदनंतर मात्र थांबले होते दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळाल्यात. शॉर्ट पिच बॉल थोडासा बॅकफुटला गेला. प्रीतमनं हलकस अपरकट पद्धतीने खेळला डीप कव्हर पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर गेला. 2 धावा मिळाल्या. देवद टीम मैदानावर खेळतोय. गंधर्व विधी विनायक स्मृती टायगर देवद. आणि त्या संघाला बघा प्रदीप पाटील, सौरभ पाटील, आकाश रॉक्या, सनी पाटील, परेश पाटीलकडनं शुभेच्छा येत आहेत. हलकस स्टेअर केलाय, हलकस तटवलंय. एक सिंगल मिळाली. प्रीतम दमडे चांगलं काम करतोय. पण प्रीतम आणि हे चेतन हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर जर राहिले ना या ओव्हरमध्ये, सिंगल डबल घेत घेत जर मॅच जवळ आणली ना, तर मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मात्र रंगतपणा वाढेल. परंतु गोलंदाज मयूर वाघमारेची काय स्ट्रॅटर्जी असेल, मयूर वाघमारेचं काय प्लॅनिंग असेल की ही जोडी हा ब्रेक थ्रू आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न सुरू असेल. 14 बॉल 26ची गरज. 14 बॉल 26 ऑन स्ट्राईक. चेतन गोसावी. क्लीन बोल्ड. चेंडू अगदी खोलवर पद्धतीने फेकला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलेत आणि फलंदाज चेतन गोसावी जातोय तंबूच्या आश्रयाला.
चेतन गोसावीची ही महत्वाची विकेट प्राप्त केली आणि मात्र इथे नवीन बॅट्समन येतोय प्रेम दमडे, ज्यांचे पिता श्री संतोष दमडे या मॅचचा आनंद घेत आहेत थेट व्यासपीठावर आणि त्यांचे सुपुत्र आलेत. प्रेम दमडे ज्यांनी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील प्रावीण्य असणारा हा प्रेम. मात्र इथे 13 बॉल 26ची गरज आहे. सिंगल मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? फेकी खराब, त्याचा फायदा घेतला. धोकादायक धाव होती डेफिनेटली दुसरी, परंतु धोका टळलाय मी म्हणेन. मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेनं आता समीकरण बदललंय देखील. स्क्रीनवर पाहिलं तुम्ही इनॅक्शन रिप्ले 24 इव्हेंटच्या माध्यमातून फेकी थोडीशी ओव्हर थ्रो होती, तदनंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. 12 बॉल 24 अजूनही काही बिघडलं नाही. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच दोन्ही बाजूनी समांतर स्थितीत आहे. चला तुमचे 11:37 पहिला बॉल फेकल्यानंतर वेल काउंट केली जाईल. वेल काउंट केलं जाईल. 2 षटक फेकण्यासाठी 3 षटक फेकण्यासाठी घेतलेला वेल आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील. 12 बॉल 24ची गरज म्हणजे 1 षटकाला येणाऱ्या किती वेळामध्ये तुम्हाला फेकावं लागेल. बारा बॉल 24 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक बॅट्समन एकता भंगारपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात 2 धावा काढल्यानंतर प्रीतम दमडे हा स्ट्राईकला येणार. गोलंदाज असेल शुभम पाटील. आता मयूर वाघमारेचे 2 षटक समाप्त झालेत, म्हणजे जे 2 येणारे गोलंदाज दोन्ही नवीन गोलंदाज असणार. आता भंगारपाडा टीमसाठी कदाचित या 2 षटकांमध्ये 24 धावांची गरज असताना आता अगदी 12 धावा वसूल कराव्या लागतील. मग त्यामध्ये जर इक्वेशन बघितलं तर 1 चौकार किंवा षटकार एका ओव्हरमध्ये तरी येणं भंगारपाडा टीमसाठी गरजेचं आहे. काय प्लॅनिंग असेल शुभम पाटीलचे हे षटक? पहिलाच बॉल प्रीतम दमडेसाठी फेकला गेलाय, तो देखील डॉट. शुभम पाटीलचा हा बॉल तुम्ही बघितला इनॅक्शन रिप्ले पुन्हा एकदा. आमचे विवेक स्क्रीन ऑपरेटर आपल्याला पर्यंत अक्षय स्क्रीन ऑपरेटर पूर्णपणे इनॅक्शन रिप्ले पोहोचवत असताना दुसरा एक डॉट. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. प्रेमनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे, कारण प्रीतम दमडे बॉल डॉट केलतोय. संघ अडचणीत येत आलाय. 22ची मिळाली 1 सिंगल. आता चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. 23 धावा कराव्या लागतील. येणारे बॉल असतील 10. 12चं 24चं जे अंतर होतं ते 10 बॉल 23. 10-23 1 षटकार येणं अनिवार्य असेल भंगारपाडा टीमसाठी, कारण टिचून मारा भेदक मारा होतोय देवट टीमचा. ही खोलवर पद्धतीचा बॉल खणून काढलाय, खोदून काढलाय. सिंगल मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा डेफिनेटली पूर्ण झाल्यात. 2 धावा जरी घेतल्या ना प्रत्येक बॉलच्या मागे, तरी मात्र विजयाच्या जवळपास जाऊ शकतो एकता भंगारपाडा. मात्र थेंबे थेंबे तळे साचे. धावा जर आला नाहीये तर आव्हान कठीण होत जाणार. 2 धावा आल्यात. 9 बॉल 21 9 चेंडू 21ची गरज. 21 रन्स. संघर्ष करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल भंगारपाडा टीमला. खोलवर पद्धतीची गोलंदाजी सातत्याने होते. पुन्हा एकदा सिंगल. दुसरी धाव. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. या 2 धावा देखील खूप इम्पॉर्टंट ठरल्या जातील. येणाऱ्या ओव्हरमध्ये अजूनही आपण बघितलं ना 8 बॉल आणि 19 या 2 बॉलला 1 षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये रोमांचकता वाढेल. राकेश दादा खरं तर ही मॅच आपण एन्जॉय करतोय. कोणी जिंको कोणी हारो, परंतु मॅच चुरशीचा वावा. प्रेमच्या बाटच्या पट्ट्यात येत नाही बॉल जातोय डॉट. आता 7 बॉल आणि 19 धावा. कंपल्सरी षटकार मारावाच लागेल तरच तुम्ही शिरकाव करू शकता एकता भंगारपाडा टीम या मॅच मध्ये. देवट टीम पूर्णपणे हवी झाली आहे. देवट टीमच्या गोलंदाजीचा भेदकता, गोलंदाजीची तुम्हाला जर शैली पाहिली तर वाखान्य जोगा अप्रतिम गोलंदाजी. 7 बॉल 19. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने प्रेमने केला. 1 सिंगल मिळाली आहे आणि 1च धावेवर समाधान मानावं लागलं. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. 6 बॉल
3 षटकार, 6 बॉल 18 धावा. सुमधुर जबरदस्त डीजे बालाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना अगदी बसल्या ठिकाणावर डोलवणारं हे संगीत तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. 6 बॉल 18. सहा बॉल 18ची गरज आणि मॅच पूर्णपणे कठीण. तर चला स्पीडअप करा देवट टीम. जास्त वेळ घेता तुम्ही, जास्त खर्च करता वेळ बघा. 6 बॉल 18ची गरज. बंगारपाडा टीम अडचणीत आली आहे, परंतु अडचणीतून बाहेर निघायचं असेल ना तर नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावं लागेल. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते. भले यशस्वी होण्याची तुम्हाला खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्कीच असली पाहिजे. त्यामुळे बंगारपाडा टीम तुम्हाला संघर्ष करावा लागेल, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 6 बॉल 18ची गरज. 6 बॉल 18ची गरज. 6 बॉल 3 षटकार. गोलंदाज येतोय ऋतिक वाघमारे, त्याच्या समोर प्रेम दमडे. प्रेम दमडेला जर हिरो व्हायचं असेल, हिरो बनायचं असेल या मैदानावर तर 3 षटकार ठोकावे लागतील. आणि ऋतिक वाघमारेला जरी मॅच जिंकून द्यायचं असेल तर टिच्चून मारा करावा लागेल. पहिला बॉल थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय की काय या मॅच मध्ये. वाईट बॉल आलाय. आता 6 बॉल 17. 17चा खतरा कोणाला लागणार, टीम बंगारपाडा की टीम देवत. वॉर्ड मॅच परिस्थिती विरोधात चालली आहे बंगारपाडा टीमच्या, परंतु बंगारपाडा संघ परिस्थिती विरोधात जाते ना तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. संघर्ष स्ट्रगल, खूप मोठं स्ट्रगल आहे. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाज ऋतिक वाघमारे. ऋतिक टू प्रेम दमडे. हा सरळ दिशेने गेला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रयत्न करतोय प्रेम, परंतु प्रीतम दमडे नॉन स्ट्राईकलाच आहे. विश्वास दाखवलाय प्रेम दमडेवर की प्रेम दमडे एक तरी षटकार टोकेल, परंतु 5 बॉल 15ची आता आवश्यकता आहे. 5 बॉल 15. आता मात्र चमकावं लागेल बॅट्समन प्रेम दमडेला. बघा परमेश्वरानं प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घातलेला आहे, पण चमकतो तोच जो घणाची अगदी घाव सोसण्याची क्षमता हिम्मत ठेवतो. हिम्मत ठेवावी लागेल. 5 बॉल 15ची गरज. हिमतीने हरा परंतु हिम्मत हरू नका. ह्या का हनुमंत्र ठेवावा लागेल. काय गोलंदाजी ऋतिक वाघमारेची. आणि या मैदानावर अक्षरच्या खेळपट्टीवर टिचून मारा केला जातोय. या गंधर्व विधियन विनायक स्मृती टायगर देवट टीमची. राहुल, गणेश, प्रदीप, सौरभ, आकाश, सनी, परेश आणि शिवदास खूप खुश आहेत. संघ गावचा आहे. मॅच बॅलन्स 4 बॉल 14. 4-14 म्हटलं तर एक जरी षटकार आला ना तरी कदाचित बंगारपाडा खेळाडूंच्या कक्षामध्ये टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळेल, परंतु अजूनपर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहिलात एक चौकार फक्त सिद्धेश वास्करच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 बॉल 14ची गरज. प्रेम दमडे ऑन स्ट्राईक. हा चेंडू सरळ बॅटने केला आहे. इथे आता प्रीतमला संधी द्यावी लागेल, कारण प्रेमचे प्रयत्न करून आता यश मिळत नाहीये. प्रीतम दमडे आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळाला. 3-13. 3 बॉल 13ची गरज. परिस्थिती कठीण आहे, परंतु परिस्थिती कठीण जरी असली तरी, कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठे पहा. स्वप्न मोठे पाहावे लागतील, कारण काल आणि वेळ कधीही बदलतो, नक्कीच बदलतो. 3 बॉल 13ची गरज. हवी झाली आहे देवट टीम पूर्णपणे बंगारपाडा संघावर. ज्या प्रीतम दमडेला स्ट्राईक मिळाली आहे त्या समोर देखील काय मारा करतोय ऋतिक वाघमारे. अण्णावच वाघमारे आणि वाघासारखी कामगिरी जबरदस्त. ऋतिक वाघमारेचे हे षटक. लास्ट ओव्हर 2 बॉल 13.
2 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. जरी 2 षटकार आले तरी मात्र आता विजय फार दूर गेलाय. अशा परिस्थितीमध्ये आता विजयाचे शिक्कामोर्तब देवट टीमच्या नावावर, कारण 1 बॉल 12 धावा. गंधर्व विधी आणि विनायक स्फूर्ती टायगर देवल संघ विजयाच्या उंबरट्यावर. विजयाचे दरवाजे उघडे झालेत आता या खरं तर देवट टीम साठी. 1 बॉल 12 धावा. 47 धावांचं लक्ष अवघ्या 5 ओव्हरमध्ये बघा. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मी म्हटलं ही मैदान आणि खेळपट्टी आहे ना, जास्तीत जास्त गोलंदाजांना सार्थक ठरली आहे. आणि यस, इथे मात्र सामना समाप्त झालाय. 12 धावांनी सामना जिंकलाय तो म्हणजे गंधर्व विधी आणि विनायक स्मृती टायगर देवट टीमनं. हार्दिक अभिनंदन. हार्डलक अँड बॅडलक एकता बंगारपाडा टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून आभार. नो डाऊट डेफिनेटली जरी पराजय पत्करावं लागलं तरी पण टेनिस क्रिकेट आहे, खेळ आनंदाने खेळावा, हारजीत असते हेच मात्र सांगेन. आणि पुढील स्पर्धेमध्ये चांगला खेळ करा हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. हार्डलक संतोषजी दमडे. नेव्हर माइंड. आज आपण पाहतो एकता बंगारपाडा टीमला वीक सपोर्टिंग करताना संतोषजी दमडे देखील प्रत्येक मैदानावर येत असतात. त्यांचं